खूप छान प्रकारे सुंदर असे आंबे तोडण्याचं काम चालू आहे. उन्हाळा म्हणजे खूप कडक उन्हाळा होता यावर्षी, अजून आहे, अजून मे काय संपलेला नाही आहे. परंतु तरी पण देखील आज ग्रामीण भागात जर बघितलं तर ही झाडं टिकू नये म्हणून खऱ्या अर्थानं अजून थोडासा हा उन्हाळा म्हणजे इकडं थोडासा आम्हाला जाणवत नाही आहे. हा हे भरपूर आहे. एवढे आंबे आज आम्ही गोळा केले इथं झाडाखाली. ते दाखवा भाग्यशा, दाखवा, हे दाखवा ना. अरे वा, गुड. हे बघा छान प्रकारे पिकलेले, झाडाला पिकलेले खूप छान प्रकारे एवढे. याचं खूप मोठा आमरस पण होऊ शकतो, पण तसेच खाऊ राहिले मॅडम, पण तशाच खाऊ राहिले खूप छान प्रकारे. हे खूप मोठमोठे. निसर्ग टिकला पाहिजे, निसर्ग जगला पाहिजे तरच माणसं जगतील. माणसाने किती पण प्रगती करून किती पण पैसे कमवले तर ते त्याला जगवणार नाही, निसर्ग त्याला जगवणार आहे. म्हणून निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जगवेल. त्याच्यामुळं खूप निसर्गाची किंवा निसर्गाला खूप हानी पोहोचवणं हे घातक आहे. आणि निसर्गाला जर तुम्ही चांगल्या प्रकारचं जर टिकवलं, निसर्गाला कुठल्या प्रकारची छेडछाड केली नाही तर तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होऊ शकतं. परंतु माणूस अशा गोष्टीच्या मागं लागलेला आहे का तो पैसे कमवण्याच्या मागं लागलेला आहे. परंतु पैसे तुम्हाला जगू शकत नाही. एक काळ असा येईल की हे जे झाडं जेव्हा संपतील किंवा सगळं शेतकरी संपल किंवा शेतकऱ्याची शेती संपल, त्या दिवशी ना मरणाशिवायच पर्याय नाही राहणार, कोणालाच मरणाशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून शेतकरी, शेती आणि निसर्ग हा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. हे जगले पाहिजे, टिकले पाहिजे तरच आपण टिकू. म्हणून खूप गरजेचं आहे. मी तर नेहमी शेतकऱ्याला अग्रस्थानी ठेवतो, त्याचा विकास झाला पाहिजे. आज 75 वर्ष झाले तरी शेतकरी ओरडतोय, शेतकरी सारखा ओरडतोय तर मालाला भाव द्या, त्याच्यानंतर त्याच्या मालाला योग्य भाव द्या. आणि आज 75 वर्ष झालेले असताना देखील त्याला न्याय मिळत नाही. शेतकऱ्याला सुद्धा त्याचं कष्टाचा घामाचा पैसा त्याला मिळत नाही. मग विचार करा, शेती हळूहळू कमी होईल का वाढल? त्याच्यामुळं शेती वाढली पाहिजे. इतक्या वर्षापासून हा शेतकरी संघर्ष करतोय, संघर्ष करत त्याचं जीवन जगवतोय, इतरांनाही जगवतोय संघर्षात, तरी देखील आज या शेतकऱ्याची कदर होत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. भारताची ओळख खरी इकडं रस्ते झाले, इकडं मोठमोठे उद्योग उभे राहिले, ही ओळख नाही आहे भारताची. खरी भारताची ओळख जी आहे तर शेती आहे. शेती हीच खरी खूप मोठी ओळख भारताची आहे. परंतु आज शेतीलाच जर आपण संपवत असलो किंवा शेती जर संपत चालली असेल तर खरं भारताचं सोनं आपण कुठंतरी त्याला गमवत आहोत. त्याच्यामुळं ही शेती टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाचली पाहिजे. माती पण जगली पाहिजे, टिकली पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी एकच गोष्ट मागतोय, फक्त मालाला भाव द्या. तर मालाला भाव देणं अत्यंत गरजेचं आहे. खूप म्हणजे हे बघा इकडंच या चाळीत ना कांदे भरून ठेवले. या चाळीला सुद्धा अक्षरशः विचार करा किती खर्च असेल, त्याच्यानंतर या कांद्याला किती खर्च असेल आणि योग्य भाव जर नाही मिळाला तर त्याचं काय किती नुकसान आहे. त्याच्यामुळं म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे का ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो. बघा मी त्या कांद्याची किती निगा राखवली जाते, म्हणजे पोटच्या पोरासारखं या शेतीमालाला हा शेतकरी जपतो. पण ज्याच्यासाठी ही शेती पिकवली जाते, ज्याच्यासाठी हे अन्न उभं केलं जातं, त्याला त्याची किंमत नाही. म्हणजे हे मोठं दुर्दैव आहे. तुम्हाला चला आता दाखवतो कसे. हे बघा इतका अफाट खर्च करून ह्या कांद्याची व्यवस्था निगा राखली जाते. कांदे कुठल्या प्रकारचे खराब होऊ नये, कांदा व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याला भाव चांगला मिळाला पाहिजे, याच्यासाठी इतकी व्यवस्था केली जाते. सगळ्या कांद्याची अशी निगा राखली जाते. आणि आज कांदा पिकला आहे परंतु तो विकला जात नाही आहे, ही शेतकऱ्याची खूप मोठी दुर्दशा आहे. कारण शेतकऱ्याला हा 75 वर्ष झालेले असताना देखील न्याय मिळत नाही, ही खूप मोठी आज आपल्या या शेतकऱ्याची व्यथा आहे. शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळणं गरजेचं आहे. त्याच्या घामाचा पैसा त्याला मिळणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आज उभं राहणं काळाची गरज आहे. इतका खर्च करून, इतका आज मेहनत करून, इतका करून, आज रक्ताचं पाणी करून आज शेतीतून हा माल काढतो. आणि खऱ्या अर्थानं आज ज्याच्यासाठी हा माल काढलेला आहे, ज्यांना जगवण्यासाठी हा माल काढलेला आहे, त्यांनी तरी कदर करणं ह्या शेतकऱ्याची अत्यंत गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या प्रश्नाला आजपर्यंत वाचा का फुटत नाही, याला जबाबदार कोण आहे, याचं सुद्धा उत्तर शोधणं अत्यंत काळाची गरज आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय देणं काळाची गरज आहे. आज इतका खर्च करून देखील जर शेतकरी
आज त्याच्या मालाचा जर पैसा त्याला मिळत नसेल, त्याचं दाम त्याला मिळत नसेल, ते अत्यंत दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थानं भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची ओळख ही खरी शेती आहे. भारताला जर खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर शेती पहिली सुधारणं अत्यंत काळाची गरज आहे. शेतकऱ्याला उभं करणं काळाची गरज आहे. त्यामुळं आज हे बघा, इतक्या प्रमाणात चांगल्या कांद्याची व्यवस्था केलेली आहे. कांद्याची निगा राखली जात आहे आणि हा कांदा बघा आपल्यापर्यंत येतो. शेतकरी इतका काबड कष्ट करून आज हा शेतमाल पिकवतो आणि आज कांद्याला जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा भाव नाही आहे. आज बघा ही काय परिस्थिती आहे. तर म्हणजे आज ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याला त्याचा योग्य भाव मोबदला जर मिळाला, त्यामुळं शासनाने सरकारने सुद्धा याच्यावरती खऱ्या अर्थानं चांगला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. जय जवान जय किसान. चाळीला किती अफाट खर्च झालेला असेल.